मोर्चा आहे, कोणाही विरुद्ध घोषणा नाही. पण ही शांतता भंग होऊ नये असे वाटत असेल तर मुकाट्याने त्या नराधमांना फाशी द्या हे ठामपणे सांगते. आवाज करू नका, मुलगी कोणाची तिचा सन्मान राखणं हे आपल्या साऱ्यांचं कर्तव्य आहे. याचा कुठल्याही जाती धर्माशी किंवा कुठल्याही कायद्याशी संबंध जोडू नये. जेव्हा अन्याय आणि अत्याचार होतो तेव्हा महिला ही महिला असते आणि तो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. म्हणून त्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. 13 जुलैची ही घटना कोपर्डी गावातील माझी ती बहीण आजीच्या घरी कामानिमित्त जात होती, पण रस्त्यातच त्या नराधमांनी तिला बळजबरीने उचलून शेत शिवारात नेऊन अमानुष अत्याचार केला. इतका माणूस अत्याचार की मी तर बोलू शकतच नाही आणि बोलले तरी तुम्ही ऐकूही शकणार नाही. त्या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिचा विरोध मोडून काढण्यासाठी व तिने आवाज करू नये म्हणून तिच्या तोंडात रुमालीचे बोळे घातले. तिचे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडले. तिच्या डोक्याचे केस उपडले. माझ्या त्या कोवळ्या वयाच्या बहिणीच्या संपूर्ण अंगाचे चावे घेऊन लचके तोडले, लचके. तिची मान 180 वळून उलटी करून तिला मारून टाकले. तिचा खून केला त्या नराधमांनी, खून. किती वेदना झाल्या असतील तिला, कसा सहन केला असेल तिने तो अत्याचार, कसा. एवढं सगळं होऊन सुद्धा तुमचं रक्त सळसळत नाही का? माझं रक्त सळसळणार नाही का? आज माझ्यासारख्या मुलीला एक स्त्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारावासा वाटतो आहे. कसं जगायचं आम्ही या जंगलात? कसं जगायचं आम्ही या जंगलात जेथे अनेक क्रांती पशु आमच्या अब्रूची लटकरे वेशीवर टांगायसाठी टपलेली आहेत? सांगा ना, कसं जगायचं? अरे हाच काय तो शिवरायांचा महाराष्ट्र जेथे पळशीकडे बघणाऱ्याची गर्दन मारली जायची? आम्हा जिजाऊंच्या लेकींना आश्वस्त करायचे असेल तर तुम्हाला त्या नराधमांना फाशीवर टांगावेच लागेल. नागपूरच्या राज्यव्यापी मोर्चात मी आपल्या साहेबांना विचारलं, साहेब माझ्या कोपर्डीच्या बहिणीला न्याय कधी मिळणार आहे? तर साहेब म्हणाले की तो खटला जलद गती न्यायालयात नेऊन लवकरात लवकर त्याचा निकाल लावू. साहेब तुमच्या आश्वासनाचं काय झालं? 1 वर्ष उलटून गेलं तरीही माझी बहीण अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तिला न्याय कधी मिळणार? छत्रपती शिवरायांनी आम्हाला गणिमिकावा शिकवला म्हणून आमचे मोर्चे शांततेच्या मार्गाने आहे. पण एक लक्षात ठेवा, आम्ही छत्रपती शिवरायांचे वारसदार आहोत, वारसदार. मुकाट्याने त्या नराधमांना फाशी द्या, अन्यथा क्रांती आम्हालाही घडवून आणतात ते याद राखा. हातात नांगर घेऊन चालणं ही आमची संस्कृती आहे. हातात नांगर घेऊन चालणं ही आमची संस्कृती आहे. पण अन्यायाविरुद्ध हातात तलवारी घेऊन लढणं हा आमचा इतिहास आहे, इतिहास. हे देखील तुम्ही याद राखा. विनाकारण आमची माथी भडकवू नका. परत एकदा सांगते, विनाकारण आमची माथी भडकवू नका. साऱ्यांना शिवराय एकटे पुरून उरले. आता साऱ्यांना शिवराय एकटे पुरून उरले. त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या मावळ्यांची फौज इथे बसलेली आहे. तर तुम्ही तुमचा विचार करा, जर आमची माती भडकली तर तुमचं काय होईल? जाता जाता एवढंच सांगते, जिस दिन मराठे शुरू करेंगे राडा, जिस दिन मराठे शुरू करेंगे लढा, आमच्या पोरी बी म्हणतील चला रे तलवारी काढा.
जय शिवराय. धन्यवाद.